नमस्कार, मी ज्योतिषाचार्या संजू. आता आपण 12 राशी आणि त्याची नक्षत्र आणि त्याचे तत्व हे सगळे जाणून घेणार आहोत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन ह्या झाल्या 12 राशी. मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. वृषभ राशी पृथ्वी तत्वाची राशी आहे. मिथुन राशी वायुतत्वाची राशी आहे. कर्क राशी जलतत्वाची राशी आहे. सिंह राशी अग्नितत्वाची राशी आहे. कन्या राशी पृथ्वी तत्वाची राशी आहे. तुळा राशी वायुतत्वाची राशी आहे. वृश्चिक राशी जलतत्वाची आहे. धनु राशी अग्नितत्वाची राशी आहे. मकर राशी पृथ्वी तत्वाची राशी आहे. कुंभ राशी वायुतत्वाची आहे, तर मीन राशी जलतत्वाची आहे. हे झाले 12 तत्व. 12 राशीचे 12 तत्व झाले. आता आपण प्रत्येक राशीचे स्वामी बघणार आहोत. मेष राशीचा स्वामी आहे मंगळ. वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. मिथुनेचा बुध. कर्केचा चंद्र. सिंहेचा रवी. कन्या राशीचा बुध. तूळ राशीचा शुक्र. वृश्चिक राशीचा मंगळ. धनु राशीचा स्वामी गुरु. मकर राशीचा स्वामी शनी. कुंभ राशीचा स्वामी शनी आणि मीन राशीचा स्वामी शनी गुरु आहे. असे हे 12 राशीचे 12 स्वामी झाले. प्रत्येक 2 राशीला एक मंगळाचा स्वामी मिळालेला आहे. तो कसा ते सांगते. मेष राशी ही मंगळाची आहे, तशीच वृश्चिक रास पण मंगळाची आहे. ह्या झाल्या 2 राशी मंगळाच्या. वृषभ राशी शुक्राची आहे. दुसरी तूळ राशी पण शुक्राची आहे. या झाल्या 2 शुक्राच्या राशी. मिथुन राशी बुधाची आहे, तशीच कन्या राशी ही पण बुधाचीच आहे. तर ह्या 2 राशी बुधाच्या झाल्या. कर्क राशीला चंद्र एकाच राशीत असतो आणि सिंह राशीमध्ये रवी स्वामी तो पण एकाच राशीत असतो. आता आपण 2 गुरुच्या राशी बघणार आहोत. एक धनु राशी गुरुची आहे, दुसरी राशी गुरुची मीन आहे. मकर राशी शनीची आणि कुंभ राशी शनीचीच आहे. असे हे स्वामी प्रत्येक राशीचे स्वामी आपण आता पाहिले. आता आपण 27 नक्षत्र कोणते ते आपण पाहणार आहोत. 27 नक्षत्रांची नावे एक एक करून आपण बघणार आहोत. अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र, कृतिका नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, मृगशिरा नक्षत्र, आरद्रा नक्षत्र, पुनर्वसु नक्षत्र, पुष्य नक्षत्र, अश्लेषा नक्षत्र, मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, उत्तर फाल्गुनी नक्षत्र, हस्त नक्षत्र, चित्रा नक्षत्र, स्वाती नक्षत्र, विशाखा नक्षत्र, अनुराधा नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र, मूळ नक्षत्र, पूर्वाषाढा नक्षत्र, उत्तराषाढ नक्षत्र, श्रवण नक्षत्र, धनिष्ठा नक्षत्र, शततारका नक्षत्र, पूर्व भाद्रपदा नक्षत्र, उत्तर भाद्रपदा नक्षत्र आणि रेवती नक्षत्र. हे असे 27 नक्षत्रांची नावे आत्ता आपण पाहिली. आता आपण राशीचे 2 प्रकार आहेत. ते एक पुरुष तत्व राशी आणि दुसरी आहे स्त्री तत्व राशी. पुरुष तत्वाच्या राशी कोणत्या ते आपण बघू. पुरुष तत्वाच्या राशी 6 आहेत. मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु, कुंभ,
ह्या राशी पुरुष तत्वाच्या आहेत. या व्यक्तींमध्ये पुरुषाचे गुण उतरलेले असतात. स्त्री तत्व राशी 6 आहेत. त्या वृषभ राशी, कर्क राशी, कन्या राशी, वृश्चिक राशी, मकर राशी आणि मीन राशी. या स्त्री तत्वाच्या राशी असल्यामुळे स्त्रीत्वाचे गुण या राशीमध्ये उतरलेले आहेत. आता आपण चर राशी, स्थिर राशी आणि द्विस्वभाव राशी बघणार आहोत. चर राशी आहेत मेष, कर्क, तूळ, मकर. स्थिर राशी आहेत वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ. द्विस्वभावी राशी आहेत मिथुन, कन्या, धनु आणि मीन. हे झाले राशीची तत्व. आता आपण बघणार आहोत केतूची नक्षत्र कोणती आहेत. केतूची नक्षत्र आहे अश्विनी, मघा आणि मूळ. शुक्राची नक्षत्र 3 आहेत, भरणी, पूर्व फाल्गुनी आणि पूर्व आषाढा. सूर्याची नक्षत्र 3 आहेत, कृतिका, उत्तर फाल्गुनी, उत्तर आषाढा. चंद्राची नक्षत्र आहे रोहिणी, हस्त आणि श्रवण. मंगळाची नक्षत्र पण 3 आहेत, ती मृगशिरा, चित्रा आणि धनिष्ठा. राहूची नक्षत्र आहे आर्द्रा, स्वाती आणि शतभिषा. ही 3 नक्षत्र राहूची झाली. गुरुची नक्षत्र बघूया आपण. पुनर्वसु नक्षत्र, विशाखा नक्षत्र, पूर्व भाद्रपदा नक्षत्र. ही झाली गुरुची नक्षत्र. आता शनीची नक्षत्र आपण बघू. पुष्य नक्षत्र, अनुराधा नक्षत्र, उत्तर भाद्रपदा नक्षत्र. ही 3 नक्षत्र शनीची आहेत. बुध नक्षत्र आता आपण पाहू. आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती. ही 3 नक्षत्र बुधाची मानली गेली आहेत. आता आपण पाहणार आहोत मेष राशीला धर्म त्रिकोण म्हणतात. वृषभ राशीला अर्थ त्रिकोणातला त्रिकोण म्हणतात. नमस्कार. आता आपण केंद्रस्थाने कोणती ती बघणार आहोत. मेष, कर्क, तूळ आणि मकर ही आहेत केंद्रस्थाने. हा धर्मस्थान, हे अर्थस्थान, हे कामस्थान, हे मोक्षस्थान. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी ही स्थानांना नावे दिली गेली आहेत.